आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त मातंग लहुशक्ती शिवशक्ती महासंघ, सकल हिंदू मातंग समाज आणि रेशीम बंध वधू वर सूचक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं पुण्यात भव्य वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा आज वीर बाजी पासलकर स्मारक सभागृह, सिंहगड रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरित्या संपन्न झाला. या मेळाव्यास राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं विवाह इच्छुक वधूवर, पालक आणि नातेवाईकांनी उपस्थिती लावली. सकल हिंदू मातंग समाज, मातंग लहुशक्ती व शिवशक्ती महासंघ आणि रेशीमबंध वधूवर सूचक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152वी जयंती तथा सामाजिक न्याय दिनानिमित्त हिंदू मातंग समाजातील विवाह इच्छुकांचा वधूवर मेळावा व थेट भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपण आरक्षण उपवर्गीकरण जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पुण्याच्या आजूबाजूला सोलापूर, सांगली, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणाहून पालकवर्ग मोठ्या प्रमाणात आला होता. या कार्यक्रमाला प्रदीप पवार उद्योजक, राजेश राजगे, भास्कर नेटके सामाजिक कार्यकर्ते, दूरदर्शनचे घेऊदे साहेब अशी मंडळी उपस्थित होती. त्याच वेळेस DYSP निवृत्त आवाड साहेब, निवृत्त काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. मोठ्या संख्येने या ठिकाणी मुलामुलींनी आपला परिचय करून दिला. हे 31वं वर्ष आपण हे काम करतो आहे. त्याचबरोबर आता आपण याच धर्तीवर मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर मिनी थिएटर या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता आरक्षण उपवर्गीकरणवरती चर्चासत्र, त्याचबरोबर आरक्षणवर आधारित पुस्तक प्रकाशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे कार्यसम्राट आमदार विधान परिषदेचे अमितजी गोरखे साहेब उपस्थित राहणार आहे व इतरही काही मंडळी, नांदेडचे डॉक्टर BS वाघमारे उपस्थित राहणार आहे. औरंगाबादचे, संभाजीनगरचे प्राध्यापक अंबादास सकट सर उपस्थित राहणार आहे. इतरही मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन आपण करणार आहे ते प्राध्यापक विनोद सूर्यवंशी सर देखील त्यावेळेस उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला मुंबईच्या 23 जून या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजातील विविध संघटनेचे विचारवंत आणि समाजबांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी ही विनंती. मी समाजबांधवांसाठी हे आवाहन करेल की येत्या 23 जूनला मुंबईमध्ये आरक्षण उपवर्गीकरणावरती जे आयोजन केलं आहे चर्चासत्र आणि पुस्तक प्रकाशनाचं, त्याचबरोबर 24 जूनला आझाद मैदानला आपला जो मोर्चाचं आयोजन आहे, पदयात्रेचा समारोप कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. त्याही वेळेस महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाने बहुसंख्येने, मोठ्या संख्येने दोन्ही ठिकाणी उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी. कारण सरकार आता सकारात्मक झालेलं दिसतं आहे, मात्र ते अंमलबजावणी करत नाही आणि अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला थोडं दबावतंत्राचा वापर करावा लागेल. यासाठी आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं आहे. कारण आरक्षण झालं तर याच्यातून आपल्या सर्व भावी पिढीचा फायदा होणार आहे, हे नक्कीच. कार्यक्रमात वधूवरांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याची, एकमेकांना जाणून घेण्याची आणि योग्य जीवनसाथी निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. समाजातील विवाह जुळवणीची प्रक्रिया अधिक सुलभ, विश्वासार्ह आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी या मेळाव्याचे स्वागत करत अशा उपक्रमांची समाजाला मोठी गरज असल्याचे मत व्यक्त केले. शेकडो यशस्वी विवाह जुळवण्याची परंपरा असलेल्या रेशीमबंध वधूवर सूचक मंडळानं तसेच आयोजक संस्थांनी समाजातील नाती अधिक दृढ करण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.